कहा जाता है कि किसान अगर समृद्ध हो तो देश समृद्ध हो सकता है। पहिले मी जुन्या पद्धतीनं शेती करायचो आणि त्याच्यातून माझं जे उत्पन्न होतं ते 4 क्विंटलपर्यंत व्हायचं। आता नवीन पद्धतीने मी शेती करायला लागलो। दिलासा संस्थेने मला बेटर कॉटन आणि ड्रिप इरिगेशन सांगितलं, त्याच्यातून माझा जो उत्पन्न वाढला तो 8 क्विंटलपर्यंत गेला आणि त्याच्यातून मी आता खुश आहे। It is understood that the water resources are not limitless. They need to be used judiciously, not just to conserve the ecosystem, but to improve harvests. दिलासा या संस्थेने आम्हाला आमच्या नदीवर 15 ते 20 केटीवेर बांधून दिले। त्यांच्याच माध्यमातून आम्हाला ठिबक सिंचन योजना दिली। आता या सिंचनाच्या योजनेतून आम्ही आता सुखी झालेलो आहे। Now, more than 2,000 cotton farming villages from Maharashtra have come together to reinstate traditional farming techniques with more sustainable practices like micro irrigation. इस प्रोजेक्ट की अहम बात ऐसी है कि ये अम्ब्रेला प्रोजेक्ट फॉर नेचुरल रिसोर्स मैनेजमेंट के द्वारा कुछ नाबार्ड ने और GIZ ने हमारे जैसी संस्थाओं पे विश्वास रखा और हमने भी फार्मर के ऊपर, किसानों के ऊपर एक तरीके से विश्वास रखा। Cotton farming always used to be a risky affair. Earlier, we waited for grants during times of crisis. Now we ask for loans. In fact, over 500 local farmers have opted for loans and already repaid them, thanks to their improved harvest due to new and scientific crop management techniques. हमने सिर्फ कपास के लिए कर्जा नहीं दिया, उनके बेटर कॉटन जो प्रैक्टिसेस है उनको सिखाई। इंटीग्रेटेड पेस्ट मैनेजमेंट, इंटीग्रेटेड न्यूट्रिएंट मैनेजमेंट किस तरीके से होता है और उनका खर्चा किस तरीके से बच सकता है और आमदनी कैसे बढ़ सकती है, इंटरक्रॉपिंग कैसे होती है, ये सब फार्मर का ट्रेनिंग होने से ये समृद्धि आ गई है। ERM मध्ये मला ठिबक भेटलेले आहे साहेब। पूर्वी माझी मोटर 3 तास चालायची, त्या ठिबकमुळं माझ्या पाण्याची बचत झालेली आहे। तर मी काही पाणी सरकीला भरून दुसऱ्या मालाला घेऊन राहिलो आणि ते पीक सुद्धा माझं आलेलं आहे। We now use these natural traps. This is reducing the use of chemical pesticides. Besides, our cotton saplings can now grow securely in greenhouses. ही माझी शेती आहे साहेब। पूर्वी जे आम्ही उत्पन्न घेत होतो पारंपरिक शेतीनं, तर आम्हाला एकरी 15,000 रुपये राहत होते, खर्च होत होता। आता आम्ही ठिबक सिंचन पद्धतीने शेती करू लागलो, ते एकरी जवळपास 30,000चा फायदा होता आम्हाला। त्याच्यामध्ये आम्ही परत आंतरपीक घेतो, त्याचासुद्धा 7,000चा फायदा आम्हाला होतो। आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे, BCIच्या माध्यमातून पर क्विंटल मागे आम्हाला 150 रुपयाचा फायदा असतो। The results are there for all to see. With increased yield of cotton and decreased cost of cultivation through the MIS system, the project has boosted our confidence. Most importantly, we have learned that conservation of water is not just about immediate benefits. It's also about sustaining our future generations and securing the prosperity of our nation for a long time to come.